संपूर्ण भारतावर एकपक्षीय लोकशाही म्हणजेच थोडक्यात कम्युनिस्टांची हुकुमशाही लादून राज्य सत्ता प्राप्त करणं व तिच्या मदतीने या संपूर्ण देशाची संस्कृती मारून कुजवून टाकून हा एक निधर्मी देश बनवणं हा माओवाद्यांचा प्रमुख आणि एकमेव उद्देश आहे। हा उद्देश प्राप्त करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद असा कुठलाही मार्ग वापरण्यास त्यांची ना नाही। परंतु गमतीचा भाग असा की साम, दाम, दंड, भेदामध्ये असलेल्या पहिल्या 3 शब्दांचे देखील माओवाद्यांना वाकडे आहे। त्यामुळे केवळ भेद करूनच म्हणजे हिंसेनेच हे उद्दिष्ट साध्य होऊ शकतं यावर त्यांचा विश्वास आहे आणि केवळ हिंसेनेच हे उद्दिष्ट साध्य करायचं त्यांनी ठरवलं पण आहे। हिंसेने दहशत निर्माण होते, दहशतीमुळे समाज गर्भगळीत होतो, समाजाची लढाऊ वृत्ती नष्ट होते व एखाद्या भेकडाप्रमाणे हा समाज परिस्थितीला शरण जातो व निमूटपणे जे चालले आहे ते मान्य करतो। माओवाद्यांना हे चांगलंच माहिती आहे। त्यामुळे एखाद्या कसायाला सुद्धा लाज वाटेल एवढ्या क्रूरतेने मानवी संहार करायला हे माओवादी मागे पुढे पाहत नाहीत। खंडप्राय पसरलेल्या या देशात वैचारिक क्रांती होऊन लोकशाही मार्गाने आपल्याला सत्ता कधीच मिळणार नाही हेही माओवाद्यांना चांगलं माहीत आहे। माओवाद्यांचं तत्वज्ञान एवढं फसवं आहे की वादविवाद किंवा संवाद यांनी ते कधीही जिंकणार नाहीत हेही माओवाद्यांना चांगलं माहीत आहे। आध्यात्मिक परंपरा असलेला भारतीय समाज ऐहिक सुखाच्या मागे कधीच लागणार नाही, किंबहुना ऐहिक सुखाची त्याला भुरळही पडणार नाही हे माओवाद्यांना चांगलंच माहिती आहे। 5000 वर्षाच्या आधीपासून चालत आलेल्या भारतीय परंपरेमध्ये वेदांचे ज्ञान पुरेपूर मुरले आहे। त्यामुळे आत्मा, परमात्मा, धर्म नाकारणाऱ्या माओला येथे कोणतेही स्थान नाही हेही माओवाद्यांना चांगलंच माहीत आहे। त्यामुळे लोकशाहीमध्ये उपलब्ध असलेल्या मार्गाने आपण कधीच आपले इप्सित साध्य करू शकणार नाही हेही त्यांना चांगले माहीत आहे आणि म्हणून केवळ हिंसेचा एकमेव मार्ग त्यांच्यासमोर उपलब्ध राहतो। सत्ता प्राप्तीसाठी त्यांच्याकडे तरी हिंसेला पर्याय नाही। दुसऱ्या कुठच्याही मार्गाने माओवादी हे सत्ता मिळवू शकत नाही। परंतु अशा वेळी माओचा चेहरा लोकांना भावणार नाही म्हणून वर्ण आणि वर्ग संघर्षाच्या आधारे समाजामध्ये दुफळी निर्माण करणं आणि भारतातील थोर तसेच सुप्रसिद्ध तत्वचिंतक सुधारणावादी नेते यांच्या मुखवट्याखाली माओवादी काम करतात। सातत्याने सत्य शोधण्याचा प्रयत्न करणारे सत्यशोधक समाजाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले असोत किंवा मार्क्सला नाकारून बुद्धाला स्वीकारणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चेहरा ते मुखवटा म्हणून वापरतात। दक्षिणेमध्ये आपले कार्य वाढवण्यासाठी त्यांना पेरियर जवळचे वाटतात, तर उत्तरेकडे हातपाय पसरण्यासाठी त्यांना काशीराम यांनी तयार केलेल्या बामसेफची जरुरी वाटते। तर त्यामुळे भारतीय संस्कृतीला जवळचे वाटणारे समता, विद्रोह, कबीर, जन आंदोलन, वनवासी, आदिवासी, मागासवर्गीय, स्त्रीमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन हे शब्द ते नियमितपणे आपल्या संघटनेच्या नावामागे मध्ये पुढे मागे कुठेतरी गुंफतात आणि बहुतेक भारतीय त्यालाच फसतात। आता तर माओवाद्यांनी राष्ट्रसेवा दलालाच हायजॅक केलंय आणि जयप्रकाश नारायण यांनी स्थापन केलेल्या एका चांगल्या कार्याला वाहिलेल्या संस्थेचाच ताबा घेतलेला आहे। जंगलामध्ये चालणाऱ्या हिंसक कारवाया आणि त्या कारवायांना बळ मिळावं, अर्थसहाय्य व्हावं, तसंच माओवादी संघटनांमध्ये भरती करण्यासाठी नवीन तरुणांची रसद मिळावी म्हणून शहरी भागामध्ये देखील हे माओवादी अतिशय सक्रिय आहेत। असं म्हणतात की तरुणपणी माणूस कम्युनिस्ट असतो, जेव्हा प्रौढ होतो तेव्हा तो थोडा भांडवलशाहीकडे झुकतो आणि जेव्हा तो वृद्ध होतो तेव्हा तो आध्यात्मिक बनतो। माओवाद्यांना हे चांगलंच माहीत असल्यामुळे साधारण 15 ते 21 या वयोगटातील सगळ्याच गोष्टींना नाकारणारे तरुण तरुणी हे त्यांचं टार्गेट असतं। याच वयामध्ये मनुष्य थोडासा बंडखोर बनलेला असतो, तो काही गोष्टी नाकारतो, नव्या गोष्टींचा शोध घेतो आणि ह्याच वयोगटातल्या तरुणींना, कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणींना
हे माओवादी हेरतात. त्यांचं तेच लक्ष असतं आणि ह्या तरुणाईला भावेल अशा गोष्टी ते सातत्याने करत असतात. नृत्य, नाट्य, पथनाट्य, कला, लोककला आदी गोष्टीतून त्यांना तरुणाईला आकृष्ट करता येतं. व एकदा अशा तऱ्हेने आकृष्ट झालेल्या तरुणांना आणि ते तरुण त्यांच्या जवळ आले की या तरुणांचं सहजपणे ब्रेन वॉश करता येतं. ही आहे शहरी नक्षलवादाच्या सुरुवातीची फॅक्टरी. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, फॉरवर्ड करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.